नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला आहे आणि आता सर्व जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता सर्वच 23 जिल्ह्यांची निवड यादी जाहीर झाली आहे. जिल्हानिहाय ही निवड यादी जाहीर झाली आहे. त्यानंतरनं एक प्रसिद्धीपत्रक आहे तलाठी भरतीबद्दलचं. निवड यादी व प्रतीक्षा यादी याबाबतचं एक प्रसिद्धीपत्रक आहे. तुम्ही इथे पाहू शकता. हे प्रसिद्धीपत्रक आहे. मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक आहे ते 23 तारखेला रात्री प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकाचा विषय असा आहे की निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत 23 जिल्ह्यांची त्यासाठी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये असं माहिती आहे की सोबत पेशा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करावयाच्या उमेदवारांची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने तयार केलेली आहे. आणि मित्रांनो, जे पेशा क्षेत्रातील जे जिल्हे आहेत त्याबद्दल इथे माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता. माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेशा कायदा लागू असणारे 17 वर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पिटिशन फॉर स्पेशल लीव टू अपील सी नंबर यामधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेशा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशनानंतर करण्यात येईल असं त्यांनी म्हणलेलं आहे. पेशा क्षेत्रातील जिल्हे आहेत त्यांची निवड यादी तयार करण्याचे काम हे जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीला दिले आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशनानंतर ही यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांचे नाव इथे खाली त्यांनी नमूद केलं आहे. तुम्ही पाहू शकता. एकूण 23 जिल्ह्यांची ही निवड यादी आहे आणि ह्या 23 जिल्ह्यांची निवड यादी जाहीर झालेली आहे. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी, त्याचबरोबर कागदपत्र तपासणी, उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे, संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल असं त्यांनी येथे म्हणलेलं आहे. मित्रांनो, जिल्हा स्तरावरील कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केला आहे त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व काही टाइम टेबल प्रसिद्ध होणार आहे आणि तिथे तुम्ही जाऊन तुम्ही ठिकाण कोणते आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे आणि वेळ काय आहे त्या वेळापत्रकामध्ये नमूद केलेलं असेल ते तुम्ही जाऊन ते पाहू शकता. अजून ही यादी प्रसिद्ध करायची आहे. प्रसिद्ध केल्यानंतर मी चॅनलवरती व्हिडिओ नक्की अपलोड करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, एकूण 23 जिल्ह्याची निवड यादी जाहीर झालेली आहे आणि एकूण जे 13 जिल्हे आहेत ते जे पेशा क्षेत्रात येतात त्यांची निवड यादी जाहीर करण्याचं काम अद्यापही झालेलं नाही. ते लवकरच करण्यात येईल असं या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केलं आहे. आणि मित्रांनो, जे 23 जिल्ह्यांची निवड याद्या जाहीर झाल्या आहेत त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते तुम्ही जाऊन आपला निकाल पाहू शकता. मित्रांनो, ही वर्धा जिल्ह्याची निवड यादी आहे. तुम्ही पाहू शकता. जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा. त्यानंतर इथे प्रवर्गाचे नाव त्यांनी दिले आहे. आराखीव प्रवर्गाची ही निवड यादी आहे आणि पदसंख्या एकूण 35 आहे वर्ध्यामध्ये. त्यामध्ये त्यांनी परीक्षा क्रमांक, नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, जन्मदिनांक, मूळ प्रवर्ग, लागू समांतर आरक्षण, अन्यकृत गुण इत्यादी त्यांनी माहिती दिली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची निवड यादी तुम्ही पाहून तिथे तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे आणि तसेच महा ई भूमी या वेबसाईटवरती पण तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे. जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मेडिकल असेल, अजून अंतिम नियुक्तीपूर्वीची काही कार्यवाही असेल, ही सर्व वेळापत्रक तुम्हाला महा ई भूमी कलेक्टर ऑफिसची वेबसाईट असेल या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व अपडेट पाहायला भेटणार आहे. तसेच टाइम टेबल पण पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती तलाठी भरतीच्या निकालाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.